ओम साईराम, स्वागत आहे आपल्या शनब्लॉग चॅनलमध्ये। आता आपण आपली KTM डूक 200 घेऊन आलो आहे वॉश करायला ऑटो लॉन्डर वॉशिंग सेंटरमध्ये। हे वॉशिंग सेंटर लोकेटेड आहे प्रभादेवी येथे, नियर BMC ऑफिसच्या समोर। ह्याची ॲड्रेस लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन, तुम्ही गूगल मॅपच्या मदतीने या सर्व्हिस सेंटरला विजिट देऊ शकता। पावसामुळे आपली KTM डूक खूप खराब झाली आहे आणि गाडी आपली उभीच असल्यामुळे त्याच्यावर मातीचा थर आणि जास्त प्रमाणात चिखल होता, त्यामुळे आपण गाडी वॉश करायला घेऊन आलो आहे। या सर्व्हिस सेंटरमध्ये एक चांगलं आहे की एका टायमाला एकच गाडी घेतात आणि एका गाडीवर पूर्ण लक्ष देऊन काम करतात। आता आपल्या गाडीवर डिझेल स्प्रे करतायत, जेणेकरून डिझेलनी लवकरात लवकर कचरा असतो तो निघून जावा याच्यासाठी। आता डिझेल मारून झालं, आता त्या डिझेलला धुण्यासाठी प्रेशरनी पाणी मारतायत, जेणेकरून जो कचरा आहे तो पूर्ण निघून जातो। त्यासाठी पूर्ण प्रेशर वॉशनी बघा आपली गाडी कशी वॉश करतायत। पाण्याचा प्रेशर खूपच चांगला आहे, कचरा पूर्ण निघतोय गाडीतून। जो छोटे छोटे पार्टिकल आहेत मातीचे ते सगळे निघतायत। आपण जस्ट तिकडे येऊन बाईकची बेली खोलून दिलेली, कारण जेणेकरून इंजिनच्या खाली आपला पूर्ण क्लीन व्हावं नीट, त्याच्यासाठी आपण बेली खोलून दिली आहे त्यांना क्लीन करायला। आपण बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ते काम करतायत त्यांचं बाईक वॉश करायचं आपलं। ह्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आपल्याला सर्व गोष्टी बघायला मिळत आहेत। सिरेमिक कोटिंग आहे, PPF आहे, डिटेलिंग आहे, वॉशिंग करतात, पॉलिशिंग करतात आणि 4 व्हीलरचं इंटिरियर क्लिनिंग पण करतात। ह्या सर्व गोष्टी ते आपल्याला बघायला मिळतील। आपल्याला जे काय करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला यायचं आहे इथे सर्व्हिस घ्यायला त्यांच्या। आता बघा आपल्या गाडीवर पूर्ण लिक्विड फोम मारतायत, जेणेकरून फोममुळे फोम वॉश होईल गाडी आणि फोमनी गाडी अजून चमकेल आपली। त्याच्यासाठी बघा कसा फोम मारतायत आणि फोम पण थोडा वगैरे मारत नाहीत, फोम पण चांगल्या क्वांटिटीमध्ये मारलाय गाडीवर आपल्या। आता फोम मारून झाला, आता ते गाडी क्लीन करतायत आपली। आता अजून एक दुसरा मित्र आपला आलाय, तो बघा कसा इंजिन क्लीन करतोय ब्रशच्या मदतीने। पूर्ण इंजिनमध्ये जे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात मातीचे किंवा आपला इंजिन ऑइल किंवा जे आपण ग्रीस ऑइल लावतो त्याचे सगळे पार्टिकल असतात, ते क्लीन करायला तो ब्रशच्या मदतीने पूर्ण ते क्लीन करतोय। आणि बाहेर उभा राहून आपला मित्र शुभम निरीक्षण करतोय की गाडी बरोबर धुतायत की नाही याचं। आपली बेली पण त्यांनी क्लीन केली आहे। आपण बघू शकता एक एक पार्ट ते चांगलं क्लीन करतायत गाडीचं। आपण त्यांना बेली ओपन करून दिलेली, तर बेलीमध्ये
आपण चेनला लूप करतो ते लूपमुळे बेली खूप खराब झाली होती. आपली बेलीमध्ये चिकटपणा होता, तो पण त्यांनी पूर्ण क्लीन करून दिला आपल्याला. बेली एकदम क्लीन करून दिली आहे. आता प्रेशरने आपले ते बेली क्लीन करून घेत आहेत. जे आपण बेली त्यांना क्लीन करायला सांगितलेली, कारण त्यात चिकटपणा जास्त होता, त्याच्यामुळे आपली बेली ते क्लीन करत आहेत. तर बेली क्लीन करून झाल्यावर आपली बाईक प्रेशरने वॉश करतील. आपण बघू शकताय पाण्याचा प्रेशर किती आहे. ती बेली पाण्याच्या प्रेशरने कशी खाली जाते आहे. तर कसा वाटतं बाईक वॉशिंगचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आपली बाईक कशी आता चमकते आहे. आपल्याला बाहेर काढल्यावर दिसेलच आता बाईक. आपल्या गोप्रोची बॅटरी संपल्यामुळे आपण फोनमध्ये शूट करतोय, त्याच्यामुळे हा फ्लिकरचा प्रॉब्लेम आपल्याला या व्हिडिओत दिसतोय. ही व्हिडिओ स्लो मोशनमध्ये शूट झालेली, त्याच्यामुळे मी तशीच टाकली आहे. व्हिडिओ स्लो मोशनमध्ये बघा. आता आपली बाईक वॉश करून झाली आहे. आता आपण ती बाहेर घेतली आणि बाहेर ते आपल्याला ते पुसून देत आहेत. तर कसा वाटतोय बाईकचा लूक एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा बाईक पूर्ण चकाचक झाली आहे आपली. कुठेही डाग नाही राहिले आहेत गाडीवर. पूर्ण क्लीन झाले. इंजिन पण बघा खालून पूर्ण एकदम चकाचक. तर व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शान व्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय बाय.